त्यासोबत माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी आपण जे टीका टिप्पणी सुरू आहे त्याविषयी मत जाणून घेऊया. आणि ते नुकतीच बाळासाहेब दांजे यांनी जी टीका केली होती त्यावर आपण काय उत्तर द्याल? या माळशिरस तालुक्यामध्ये जे काल जी टीका झाली आमचे नेते केंगार साहेबांवर, त्या केंगार साहेबांचं योगदान रिपब्लिकन पक्षाला आणि आंबेडकर जनतेला आम्ही जन्मलो नव्हतो त्यावेळेपासून योगदान आहे. आणि अशा एक चांगल्या नेत्यावर टीका करणं ही खरं तर त्यांना शोभत नाही. परंतु त्यांनी कसं काय असे बोलायला लागल्यात हा प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे. परंतु त्यांनी काल सांगितलं की भाजप सोडून रिपब्लिकन पक्षानं चूक केलेली आहे. परंतु माझं एक असं म्हणणं आहे की जी आज रिपब्लिकन पक्षानं चूक केलेली आहे ती त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये तीच आम्ही चूक त्या वेळेला केली होती. ज्या वेळेला बाळासाहेब दांजे यांना मोहिते पाटलांनी उमेदवारी नाकारली होती त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब दांजेंचं मोहिते पाटलांपाशी धैर्यशील भैयापाशी नाव सांगून आदरणीय विजयदादांना भेटून आदरणीय बाळादादांना भेटून त्या ठिकाणी बाळासाहेब दांजे यांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर केली होती. त्यानंतर बाळासाहेब दांजेंनी आदरणीय देवासारखे माणूस आदरणीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा यांना पण धोका देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यावेळेपासून ते आज सांगतायत की रिपब्लिकन पक्ष चुकतोय. रिपब्लिकन पक्ष हा चुकत नाही. रिपब्लिकन ज्या त्या ठिकाणी आहे, आपण कुठं आहात याचं आपल्याला भान असलं पाहिजे. त्यावेळेला पण भाजपची युती रिपब्लिकन पक्षाबरोबरच होती. परंतु आम्ही भाजप संघ युती तोडून आदरणीय विजयदादांच्या पॅनलला आदरणीय दयानंदजी दाहिंजे साहेब, आदरणीय दत्तू कांबळे पाटील, आदरणीय युवराज वाघमारे, धनाजी पवार यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. हा त्यांच्यासाठी आमचा एक त्याग होता. परंतु त्यांनी आम्हालाही न विचारता परत वेगळ्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आले. त्याच पद्धतीनं आज मिलिंद सरताप्यांसाठी आम्ही पण या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे 2 गट असताना एक मिलिंद सरतापे गटाचे तालुका अध्यक्ष, एका गटाचा मी तालुका अध्यक्ष असताना मिलिंद सरतापेंसाठी आम्ही एक गट विसर्जित केलेला आहे. आणि विसर्जित करून मिलिंद सरतापे यांना पुन्हा एकदा वेळापूरकरांसाठी आम्ही आतापर्यंत त्याग करत आलेलो आहे. आम्हाला पक्षातून काढलं तरी आम्ही बाळासाहेबांसाठी जपलो. आज आम्हाला कितीतरी बोलणं खावं लागलं तरी सुद्धा आम्ही मिलिंद सरतापांच्या बाजूने हटलो नाही. खऱ्या अर्थानं मिलिंद सरतापे हा खासदारकीला मोहिते पाटलांच्या विरोधात होता, परत आमदारकीला विरोधात होते. तरी सुद्धा आम्ही आमच्या रेट्यानं आम्ही आमच्या उमेदवाराला मिलिंद सरतापे यांना उमेदवारी द्या, आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये तुमचं काम करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली. आणि आज सगळ्या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण कार्यकर्ता आम्ही ताकदीने उभा आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो. काल जी तिने टीका टिप्पणी केलेली बाळासाहेब दांजे यांनी ती बघितली, बघितल्यानंतर फार वाईट वाटलं. का वाईट वाटलं की ज्यांनी टीका टिप्पणी बाळासाहेब दांजे यांनी केली त्या टीका टिप्पणी करताना त्यांना थोडं आपण चळवळीबद्दल किंवा आपल्याच माणसाबद्दल ज्यांनी चळवळीचं रोपटं वाढवलं तालुक्यात, PS गायकवाड, नंदकुमार केळगार, दयानंदजी दाहिंजे, भीमरावजी सावंत, विजयजी जाधव हे आणि त्यांचे थोरले बंधू भाषण दाहिंजे ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. खरं तर ते आता हित नाहीत, तर त्यांना माझ्या वतीनं पहिली त्यांना माशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटवली. का तर खरी चळवळ त्यांची का आहे त्यांनी त्यांच्यापासून माशांपासून शिकवायचं. का तर आम्ही तिकडच्या भागातनं जर इकडे आलो तर माशांसारखा कार्यकर्ता, धाडसी कार्यकर्ता दयानंद दाहिंजे हे आम्ही इकडे जर आलो, नंदकुमार केंगार तिकडे अकलूजवरून जर आलो तर त्यांचं जीवाचं रान व्हायचं आमच्यासाठी. आणि त्यांनी चळवळ त्यांनीही केलेली आहे. ते बाळासाहेब दांजेच्या हे ध्यानात कसं की चळवळ काय, रोपटं लावलं कुणी, वाढलंय कसं, आणि चळवळीत बाळासाहेब दांजे आले
आणि फळ चाकले ते निघून गेले ह्याचं दुःख वाटतंय. आंबेडकरी चळवळीमुळे बाळासाहेब दांजे पंचायत समिती सदस्य झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यांनी थोडं हे बोलताना त्यांनी थोडं भान ठेवून बोललं पाहिजे होतं. त्याची फार फार म्हणजे त्यांना काय बोलावं ते मला काय ते कुठल्या ह्याला बोलायचं ऐकलं ते मला बी काय सुचना का. तर बाळासाहेब दांजेंनी थोडं बोलताना कार्यकर्ता आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्यांचं ते नंदकुमार केंगारची चळवळीत पॅन्थर चळवळीत फार मोठं योगदान आहे त्या व्यक्तीचं. तालुक्याला आहेच आहे, जिल्ह्याला आहे, महाराष्ट्राला योगदान आहे त्या व्यक्तीचं. PS गायकवाड असतील, नंदकुमार केंगार असतील, ही चळवळीची जुनी ह्यांच्यामुळं आम्ही आहे. ह्यांच्यामुळं चळवळीत आम्ही पॅन्थर मध्ये दयानंद धांजे, भीमराव तात्या सावंत हे ह्यांच्यामुळं आम्ही आलो. इकडे खाल्ल्या भागातले शामराव भोसले, ही शिवाजी बाबर इकडे पिली भागात. मत आहे की 2017 साली मी बंड केली, पक्षांपैकी माझ्यावर कारवाई केली. हा आता तुम्ही युती सोडून भाजप सोडून जाताय, मी बंड करताय, आता तुम्ही कुणावर कारवाई करणार? कारवाई कसं होतं तालुक्यात जी बी काय परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीला आम्ही परिस्थिती बघून तालुक्यात जी नगाला चाललेली आहे ती परिस्थिती बघून आणि हा निर्णय घेतलेला आहे. आणि एकटं केंगार साहेब कुणी एकटे नाही, की पूर्ण आंबेडकर चळवळीनं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल त्याचा काही विषय नाही ना, सगळ्याच्या मती निर्णय घेतलेला. आणि त्यांना जिल्हा परिषद सदस्य करताना हे सुद्धा सगळ्याच्या मती निर्णय घेतलेला होता आणि त्यातून ते जेडपी सदस्य झाले. हे त्यांनी तरी पण ते केंगार साहेबांना टार्गेट का करताय? आता त्यांनी केंगार साहेबाला टार्गेट करण्याच्या अगोदर त्यांनी कसं होतं की थोडा विचार केला पाहिजे की खरी पॅन्थर त्यांनी त्यांच्या बोलून गेले असतील ती, पण त्यांनी खरोखर की ह्या गोष्टीचं त्यांना बोललेल्याच्या थोडं आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं.